मग हळूहळू काउन्सिलिंग सुरू झाली. माझं माइंड फ्री झालं. माझं डोक्याचे प्रश्न होते ते सॉल्व्ह झाले. मला झोप येत नव्हती. पहिली गोष्ट तर मला स्वप्न येत होते, फिअरचे स्वप्न येत होते. मला भीती वाटत होती, काय कोण मला मारते, कोण. माझं नाव आशिष विजय राऊत. मी अंधेरीवरून आलो. मी एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये काम करतो. मग फर्स्ट टाइम जेव्हा आलो मला एवढं फ्रस्ट्रेशन आलं ना. सरांकडे काउन्सिलिंग केलेली मी. तर मला ॲसिडिटी होत होतं, मला खूप अजीर्ण होत होतं. तर त्या सरांनी मला जे पद्धतीने सांगितलं ते मला खूप फरक पडला. सिरियसली माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते. मग हळूहळू काउन्सिलिंग सुरू झाली. माझं माइंड फ्री झालं. माझं डोक्याचे प्रश्न होते ते सॉल्व्ह झाले. मला झोप येत नव्हती. पहिली गोष्ट तर मला स्वप्न येत होते, फिअरचे स्वप्न येत होते. मला भीती वाटत होती, काय कोण मला मारते, कोण. नंतर हळूहळू सरांबरोबर आलो. सरांनी काउन्सिलिंग केली आणि माझे स्वप्न पण निघून गेले, माझे फिअर पण निघून गेले. माझा कॉन्फिडन्स वाढला कामामध्ये. माझं माइंड शांत झालं. माझं डोक्याचे विचार होते, जे निगेटिव्हिटी होते पहिली गोष्ट तर ते सगळे निघून गेले. सरांच्या आशीर्वादामुळे मी खूप हळू बोलायला लागलो. माझ्या कामात यश मिळायला लागलं. मला एवढं बरं वाटलं. माझं कामामध्ये मला लक्ष लागलं. माझं शांततापणे वाढला. माझ्या कामात पण मला यश मिळते. माझं हेल्थ पण माझी सुधारली. मी आता कुठलीही मेडिसिन नाही. मला आधी रात्री भीती वाटायची रात्रीची. ते मला भीती कमी झाली माझी. मग त्याच्यानंतर खूप काय असे अनुभव आले जे मला पॉझिटिव्ह वाटायला लागले. पूर्ण तुमचं दिवसभरात तुमचं एवढी एनर्जी वाटते ना सर. कॉन्फिडन्स वाढला. माझा कामामध्ये कॉन्फिडन्स वाढला. माझ्या बोलण्यामध्ये माझं कॉन्फिडन्स वाढलं. माझे डॉक्टर गुरव यांचे खूप आभार मानतो. तुम्ही मला हेल्प केलं मला डेव्हलप करण्यामध्ये. अजून मी डेव्हलप होईन. अजून मी माझे स्वप्न आणि माझे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करेन. थँक्यू.